नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजचा प्रश्न आहे ए एक काम 12 दिवसात पूर्ण करतो, बी तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो, तर सी ते काम 30 दिवसात पूर्ण करतो. जर एने काम चालू केले, 3 दिवस काम करून तो सोडून गेला, बीने ते काम 8 दिवस केले आणि तो सोडून गेला, तर शिल्लक काम सी किती दिवसात पूर्ण करेल. यामध्ये सुरुवात करताना आपल्याला करावं लागेल ए किती दिवसात काम करतोय 12 दिवसात, बी ते काम किती दिवसात करतोय 20 दिवसात आणि सी किती दिवसात काम करतोय 30 दिवसात. याचा लसावी किती येईल 60. 60 भागिले 12 5, 60 भागिले 20 3 आणि 60 भागिले 30 2. म्हणजे ज्यांना लागणारा हा वेळ आहे, हे एकूण काम आहे आणि हा वेग आहे. म्हणजे ए एका दिवसात 5 काम करतो, बी एका दिवसात 3 काम करतो आणि सी एका दिवसात 2 काम करतो. आता दुसरा हाफ काय आहे प्रश्नातला, एने काम चालू केले, तो 3 दिवस काम करतो. एका दिवसात तो 5 काम करतो, तर 3 दिवसात किती करेल 15 काम करेल. एकूण आपलं काम किती आहे 60 आहे. म्हणजे 60 वजा 15, शिल्लक काम किती राहिलं 45. शिल्लक काम 45. आता ए सोडून गेला, बी आला. बी किती दिवस काम करतो 8 दिवस काम करतो. पण एका दिवसात तो किती करतोय 3 काम करतोय. म्हणजे 8 दिवसात तो किती काम करेल 8 त्रिक 24. शिल्लक किती काम होतं 45, त्यातून तो 24 काम करतो. म्हणजे राहिलं किती 1 आणि 2, म्हणजे शिल्लक काम 21. आता सी येतोय, काम एकूण किती आहे 21 आणि तो रोज किती काम करतोय 2 काम करतोय. म्हणजे आपल्याला असा फॉर्म्युला लिहिता येईल, शिल्लक काम किती 21 आहे, तर वेळ बरोबर काम भागिले वेग. काम किती राहिले शिल्लक 21 आणि याचा वेग किती आहे 2. म्हणजेच शिल्लक जे काम असेल ते काम पूर्ण करायला सीला किती दिवस लागतील 21/2. म्हणजे जर याला आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक लिहायचं असेल तर 10.1/2 दिवस लागतील.